आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख आहेत। महबूब भाई, अजित पवारांनी आज पुण्यात असं विधान केलं की लाडकी बहीण योजना पुढे सुरू करायची असेल तर धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हावर महिलांना येणाऱ्या दिवसात मतदान करावं लागेल। असं आहे की धमकीची भाषा ही राज्यकर्त्यांनी करू नये। याच्या अगोदर संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना काँग्रेसच्या सरकारनं आणली, पण ते कधी असं म्हणाले नाही की आम्हाला मतदान नाही केलं तर ही योजना बंद होईल। आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यावर ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही राबवू, म्हणजे 1,500पेक्षाही जास्त त्या ठिकाणी आम्ही देऊ। तुम्ही तरी हेड केलं नाही ह्या योजनेसाठी अर्थ विभागात, तर आम्ही हेड करून चांगल्या पद्धतीनं ती योजना राबवू। मुळात आता ह्यांना बहीण लाडकी आहे हे लोकसभेच्या नंतर कळलं। लोकसभेच्या अगोदर अजितदादांना बहीण ही लाडकी आहे असं वाटत नव्हतं, त्यांना बायको हीच लाडकी असं वाटत होतं, पण बारामतीच्या जनतेने त्यांना दाखवलं की बायकोपेक्षा बहीण जास्त लाडकी आहे। म्हणून आता स्वतःच्या बहिणीचा द्वेष करणारे अजितदादा, जे स्वतःच्या बहिणीचे झाले नाहीत ते महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत? आढळराव पाटील असतील किंवा अर्चना पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त सक्रिय दिसत नाही। इव्हन अर्चना पाटील यांनी तर त्यांच्या स्वतःच्या समाज माध्यमांचा जो DP होता ते सुद्धा चेंज केलंय। कसं पाहता एकूणच याकडे? हे दुर्दैव आहे की जे अजितदादा हे मी 41 आमदार घेऊन गेलो असं अभिमानाने सांगायचे, त्या अजितदादांना दुर्दैवाने लोकसभेच्या 4 जागा मिळाल्या। त्या 4 जागेत देखील त्यांना स्वतःचे उमेदवार मिळाले नाहीत। 2 उमेदवार, एक स्वतःच्या घरात वहिनींना उभा करावं लागला आणि दुसरं त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील कटकरे हे उभं राहिले, आणि 2 जे उमेदवार बाहेरून आयात करावं लागले, म्हणजे 4 जागेत 50% वाटा बाहेरच्याचा होता। अर्चनाताई पाटलांचं तर त्यांनी लोकसभेतच सांगितलं होतं माझा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध वाढवायचा, माझे पतिदेव भाजपमध्ये, तर त्या मूळ भाजपच्याच आहेत, त्यांचे नवरा त्यांचा भाजपमध्ये, ते त्याच्यामुळं त्या तिकडे गेल्या, त्यांना उमेदवारच नव्हता ना। शेवटी जागा 4 मिळाल्या, 4 जागेतले 2 जागेवर उमेदवार नव्हते। शिवाजीराव आढळराव पाटील दादा हे आता शिरूर लोकसभेत देखील ते कुठे दिसत नाहीत, म्हणजे नामुष्की किती असावी। तर 4 जागेत 2 उमेदवार हे तुमचे विधानसभेच्या अगोदरच गायब झाले। उद्या परिस्थिती थोडी अशी झाली तर कदाचित सुनील कटकरे देखील भारतीय जनता पार्टीचं कमळ लावतील। शिंदे गटाचे आमदार आहेत गायकवाड, त्यांनी आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना चक्क तलवारीनं केक काढता। सत्ताधारी आमदारांचं या वागण्याकडे कसं पाहता तुम्ही? काय सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आणि एवढी मस्ती आली आणि त्यांना वाटतं आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही, आणि पोलीस प्रशासन हे त्यांच्या घरगड्याप्रमाणे वागायला लागलेलं आहे। नेमकं कायदा सुव्यवस्थेचा धाक हा असला पाहिजे, पण आमदारांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही। जाहीर आमदार अधिकाऱ्यांना शिव्या देतात। ह्या हिंगोली जिल्ह्यातला एक आमदार आहे, ते 100 कोटीचं काय निष्ठेचा नांगर आणि भांगर, ते असं आहे की ह्या ह्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही। ह्यांना माहिती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या पायावर आहेत, आणि आमच्यामुळे ह्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळं त्यांच्यावर अंकुश कुणाचा नाही, आणि त्यांना बोलायची नैतिकता ही कुणाच शिल्लक नाही, कारण हे सगळे 50 खोक्यावाले आहेत। 50 खोके एकदम ओके खाऊन खाऊन माजलेत बोके, हे आता महाराष्ट्र बघतोय। कॅमेरामॅन अप्पासाहेब मोहरकरसह नजीर खान, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।